आणि आता एक नजर टाकणार आहोत महत्त्वाच्या 9 घडामोडींवरती लोकसभेचा आखाडामधून। आरपीआयची भाजपकडे 2 जागांची मागणी। शिर्डीची जागा आम्हाला मिळाली असती तर बरं झालं असतं, पण जागा मिळत नसेल तर किमान केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद मिळावं, रामदास आठवलेंची मागणी। ठाणे आणि कल्याण डोंबिवलीची जागा आम्ही जिंकणार, कल्याण डोंबिवलीचा उमेदवार उद्या जाहीर होईल, संजय राऊतांचा दावा। श्रीनिवास पाटलांकडून अनेकांनी आदर्श घेतला पाहिजे। अंबादास दानवेंचा चंद्रकांत खैरेंना अप्रत्यक्ष टोला, तरुणांना संधी मिळाली पाहिजे म्हणत खैरेंच्या भूमिकेला दर्शवला पुन्हा एकदा विरोध। शरद पवारांनी उदयनराजेंच्या स्टाईलनं उडवली कॉलर, उदयनराजेंनी कोणताही संपर्क साधला नाही, शरद पवार यांनी कॉलर उडवून दिलं उत्तर। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार ऍक्टिव्ह, पार्थ पवारांची पुण्यामध्ये महायुतीमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा। बारामती लोकसभा मतदारसंघासंदर्भात पार्थ पवार यांची चर्चा। माढा लोकसभेमध्ये मोहिते पाटील कुटुंबीय हाती तुतारी घेणार नाहीत, देवेंद्र फडणवीस मोहिते पाटलांची समजूत काढण्यात यशस्वी होतील, भाजपचे उमेदवार आणि विद्यमान खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकरांचं वक्तव्य। माढ्यामध्ये रणजितसिंग नाईक निंबाळकरांनी घेतली शिवाजीराव सावंतांची भेट, रणजितसिंग निंबाळकरांच्या उमेदवारीला शिवाजीरावांनी केला होता विरोध, आता दिलं आश्वासन। पद्मश्री महाराष्ट्र भूषण अप्पासाहेब धर्माधिकारी यांची सुनेत्रा पवार यांनी घेतली भेट, खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांची ही उपस्थिती, रायगडमध्ये झाली भेट। पुण्याच्या भोरमध्ये रोहित पवार यांनी घेतली अनंतराव थोपटेंची भेट, थोपटेंच्या तब्येतीची केली विचारपूस आणि विविध विषयांवर चर्चा। याआधी सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, शरद पवार, विजय शिवतारे आणि सुनील तटकरेंनी सुद्धा घेतली ती भेट।